जय भीम। भीम आर्मीच्या सर्व लढाऊ कार्यकर्त्यांना माझा मानाचा जय भीम। आपण आज आपल्याला माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्यासमोर आहे आणि या कार्यक्रमानिमित्त संपूर्ण देशात आणि जगात आपण एकमेकांना भेटणार आहोत, विचारांचं मंथन होणार आहे आणि या निमित्तानं आंबेडकरी चळवळ आणि आगरी कोळी समाजाची भूमिका अशा प्रकारचा विषय घेऊन आपण आज भेटतो आहोत। मला खूप आनंद होतोय। एक अतिशय चांगल्या कार्यकर्त्यांची अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना म्हणून भीम आर्मीचा परिचय संपूर्ण देशाला झालेला आहे आणि म्हणून मला माझं मनोगत व्यक्त करताना अत्यंत अभिमान वाटतोय। आणि कोरोनानंतरची या वर्षातली खरं म्हणजे पहिल्यांदाच अशा प्रकारची भूमिका घेऊन आपल्याला इथे मी आलेलो आहे। मला ओळखणाऱ्या आणि न ओळखणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना मी मनापासून जय भीम करतो। बंधू आणि भगिनींनो, मला मगाशी नागपूर कार्यालयातून फोन आला होता आजच्या या फेसबुक लाईव्हसाठी आणि तो फोन आल्यानंतर मला लक्षात आलं की नागपूरचे लोकसुद्धा या कार्यक्रमात आणि या सगळ्या सहभागी आहेत। मी साधारणपणे मुंबईच्या जवळच उरण शहर आहे, म्हणजे जुनं बंदर आहे, बौद्धकालीन बंदर आहे। त्या बंदराचा इतिहास, जुना इतिहास 2000 वर्षांचा आहे आणि आत्ता JNPT बंदर जिथे आहे तिथून बोलतो आहे। मी अभिमानाने सांगेन की या उरणच्या खाडीला लागून अलिबाग तालुका याने अलिबाग तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांचं फार मोठं आंदोलन केलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या आंदोलनातून आमच्या इथल्या आगरी कोळी समाजाला जमीन मालकी हक्क कुळ कायद्याने मिळवून दिला। त्याचबरोबर पाण्याचं चौदार तळ्याचं आंदोलन रायगड जिल्ह्यातच झालं। इथूनच बाजूला साधारणपणे 8 किलोमीटरवर चिरनेर जंगल आहे, तिथे चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या केसेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढवल्या। त्याच पद्धतीनं महाडला मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम झाला आणि त्यातून पुनीत यात फुल स्क्रीन करायला सांगितले, फुल स्क्रीन मेक अ फुल स्क्रीन असंही आलं होतं, मेसेज आला होता। ठीक आहे, मेसेज आला होता। तर या आंदोलनामध्ये जो इथला सगळा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात जे काही शिकला, जो लढाऊ बाणा इथल्या समाजाला मिळाला, त्यामध्ये चौदार तळे पाण्याचं आंदोलन असेल, मनुस्मृती दहन असेल, चिरनेर जंगल सत्याग्रह असेल आणि कुळ कायद्याचं चरी अलिबाग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन असेल, या आंदोलनानं आगरी कोळी समाजाला जी समज आणि प्रेरणा दिली त्याच्याविषयी मी आज बोलणार आहे। आज देशातल्या सर्वच OBC SC ST या जाती आपापल्या नेत्यांना घेऊन आपापल्या उत्कर्षाचा विचार करतायत। या सर्वांची प्रेरणा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हिंदू समाजाचा भाग असलेल्या आगरी कोळी OBC समाजाला एक नवीन विचार खूप वर्षानंतर, हजारो वर्षांनंतर या देशात मिळाला, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे। तो विचार, त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगेन की आत्तापर्यंत लोकांना असं वाटत होतं की त्यांच्या जीवनात ज्या अडचणी आलेल्या आहेत, त्यांचं जे शोषण होतं आहे, हा प्रारब्धाचा, नशिबाचा भाग आहे आणि यातून बाहेर पडणं अवघड आहे आणि म्हणून वेगवेगळ्या देवदेवतांच्या पूजा अर्चा, यज्ञयाग, देवतांना नवस बोलणं, अशा प्रकारची जीवन पद्धती इथले लोक जगत होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवीन जो विचार या देशाला दिला, जगाला दिला, किंबहुना जगाला दिला। त्यांनी असं सांगितलं की माणसाचं जे जीवन आहे त्या जीवनाचा उत्कर्ष साधणं आणि त्याच्यामध्ये बदल घडवणं हे त्या माणसाच्या स्वतःच्या हातात आहे आणि म्हणून त्याने प्रयत्न केला तर हे जग बदलू शकतं
आणि यासाठी त्यांनी दुसऱ्यांचं उदाहरण न देता स्वतःच्या जीवनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श दिला। आणि म्हणूनच आत्ता आपल्याकडे होणाऱ्या हनुमान जयंती या काळातली असेल, राम जयंती असेल, कृष्ण जयंती असेल किंवा गणेश जयंती, सगळे देवदेवतांच्या ज्या जयंत्या आहेत, ईश्वर तुमचं भलं करेल किंवा ईश्वर तुम्हाला या दुःखातून मार्ग दाखवेल अशा प्रकारच्या विचारांना बाजूला सरत माणसाचा गौरव वाढवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये दाखवून दिलं की होय पुनीत यांना बाहेर काढ, होय याच जीवनामध्ये आपण माणूसच आपण आपल्या स्वतःचं जीवनाला सुखी करू शकतो किंवा प्रगतीकडे नेऊ शकतो। एवढंच नाही तर स्वतःबरोबरच स्वतःच्या समाजाला, स्वतःच्या राज्याला, स्वतःच्या गावाला आणि संपूर्ण जगाला बदलण्याची ताकद माणसामध्ये आहे। हा आत्मविश्वास साऱ्या जगामध्ये देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, भीमजयंती ही संपूर्ण जगाने साजरी करावी। जगामध्ये ज्या ज्या मानवी जीवनामध्ये ज्या ज्या समस्या आहेत, सार्वजनिक जीवनात माणसाने निर्माण केलेल्या समस्या आहेत, ती हुकुमशाही असेल, वर्णवर्चस्ववाद असेल, लिंगभेद असेल आणि भारतातला विषमतेवर आधारित जातीभेद असेल, जातीवर आधारितलं शोषण असेल, ज्याला आपण मनुस्मृतीचा विचार म्हणतो, या सगळ्यातून बाहेर पडण्याची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याकडे सगळ्या तरुणांसमोर क्लिअर केलेली आहे की अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये जन्म घेऊन, सगळ्या समस्या डोक्यावर घेऊन सुद्धा आम्ही हे जग बदलवू शकतो, हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की माणसाच्या जीवनाचा गौरव वाढवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। आत्तापर्यंत आपण सर्वजण आपल्या उत्कर्षाचा मार्ग हा देव आहे किंवा ईश्वर आहे अशा प्रकारचा विचार घेऊन जगत होतो आणि या जगण्याला अंधश्रद्धा ठरवून नवा विज्ञानवाद म्हणजे मानवी जीवनाचा विज्ञानवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्याकडे आणला। आणि याचे प्रत्यक्ष साक्षीदार रायगड जिल्ह्यातले, ठाणे जिल्ह्यातले, मुंबई परिसरातले आम्ही आगरी कोळी भंडारी लोक आहोत। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषणात अडकलेल्या, खोत सावकारांच्या सावकारशाहीत अडकलेल्या आमच्या ओबीसी बांधवांना जमिनीची मालकी हक्क घेऊन दिले। जमिनीबरोबर पाणीसुद्धा आमच्या हक्काचा विषय नव्हता, जंगलं आमच्या हक्काचा विषय नव्हता। हे सगळे उच्चवर्णीय लोकांच्या हातात होते आणि या उच्चवर्णीय लोकांच्या हुकुमशाही विरुद्ध बंड करण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली। आणि म्हणून आज देशासमोर हा जो नवीन विचार आहे याच्यावर तरुणांनी चर्चा केली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या काळात वैचारिकदृष्ट्या समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्याकडून चुकूनही त्यांचं दैवतीकरण होता कामा नये। तर बाबासाहेब आंबेडकर हा स्वतःच्या जगण्याचा विषय आहे, आचरणाचा विषय आहे। एवढा संघर्ष करून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे काही दिलेलं आहे ते त्यांच्या जीवनाचा संघर्ष आहे आणि म्हणून तशाच प्रकारचा संघर्ष आम्हाला सुद्धा जीवनात अपेक्षित असला पाहिजे। सुखी जीवनाच्या ज्या कल्पना आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारल्या असत्या तर आज आमच्यापर्यंत जे परिवर्तन आलेलं आहे, आमच्यापर्यंत जे जीवनाचं सुख आलेलं आहे, आमच्यापर्यंत जीवनाचं जे शहाणपण आलेलं आहे ते निश्चित आलं नसतं। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात मी पाहिलं की संघर्ष हेच त्यांच्या जीवनाचं सार आहे, अशा प्रकारचं विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले आहेत। आणि म्हणून या अर्थाने बाबासाहेब समजून घेणं गरजेचं आहे। बंधू आणि भगिनींनो, ज्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे रायगड जिल्हा ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानीचा जिल्हा आहे आणि रायगड जिल्ह्यातल्या या आरमारी, आगरी, कोळी, भंडारी लोकांवर म्हणजे सागरपुत्रांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विश्वास टाकला तो अत्यंत महत्त्वाचा होता। म्हणूनच त्यांची राजधानी रायगड जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते। त्याच्या अगोदर तुम्ही गेलात तर सम्राट अशोकाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराप्रमाणे सम्राट अशोकाने सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आरमारामध्ये इथल्या या सागरपुत्रांना अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं होतं। हे दोन्ही राजे होते, हे दोन्ही राजे अत्यंत विज्ञानवादी होते, दैववादी नव्हते। आणि म्हणूनच हा समाज समुद्रामध्ये हजारो किलोमीटर, श्रीलंका असेल, जपान असेल किंवा
पाश्चिमात्य देश असेल, अरब राष्ट्र असतील, यांच्याशी जागतिक व्यापार करायचा. आणि आपल्याला माहीत आहे समुद्रामध्ये कुठलेही सिग्नल किंवा कुठलीही व्यवस्था, दिशादर्शक व्यवस्था नसताना या संपूर्ण जगाशी व्यापार करणारा हा जो समाज आहे हा अत्यंत विज्ञानवादी होता. आणि म्हणूनच या अथांग समुद्रामध्ये, लाटांमध्ये, भरतीमध्ये, ओटीमध्ये तो जात होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत तो अत्यंत वैभवाने जगत होता. त्यांची जलवाहतूक, त्यांचा सागरी व्यापार अत्यंत वैभवाला पोहोचला होता. अत्यंत सुखी, समाधानी आणि श्रीमंत असा समाज होता. आणि पेशवाईच्या काळामध्ये हे आरमार, सागरी आरमार बुडवलं गेलं. आरमार बुडवलं गेलं. नौका बांधण्याचे कारखाने असतील, इथल्या जे बंदरं असतील, या बंदरांची वाताहत केली गेली. समुद्र उल्लंघन पाप आहे अशा प्रकारचा विचार इथे पेरला गेला. आणि मग इथे सावकारशाही आली, खोतशाही आली. पेशवाईचे नातेवाईक ब्राह्मण खोतांकडे इथल्या जमिनींची मालकी गेली. आणि इथला जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्यापारी समाज होता तो शेतातला कूळ झाला, गुलाम झाला. आणि त्यांनी ही गुलामी केवळ आर्थिक अंगाने स्वीकारली नव्हती, तर ही गुलामी धार्मिक अंगाने सुद्धा स्वीकारली होती. आणि जगाशी झुंज घेणारा म्हणजे जगतजित्या इंग्रजांच्या आरमाराचा पराभव रत्नागिरीच्या समुद्रात करणारा भंडारी, आगरी, कोळी आणि मुस्लिम खलासी हा इतका गुलाम झाला की आत्ता आम्हाला याच्यातून बाहेर निघणं अवघड आहे आणि ठेविले अनंते तैसेची राहावे अशा प्रकारचा दैववाद यांनी स्वीकारला होता. आणि अशा प्रकारच्या धर्मभोळ्या दैववादी समाजाला बदलण्याचं काम जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे त्याचा अभ्यास अजूनपर्यंत संपूर्ण जगासमोर आलेला नाही. आणि म्हणून अत्यंत धार्मिक असलेल्या, अत्यंत दैववादी असलेल्या लोकांना वर्तमान परिस्थितीशी लढण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घराघरात जाऊन दिलेली आहे. आज चळवळीत काम करणारे जे लोक आहेत त्यांची बऱ्याच जणांची खंत आहे की आंबेडकरी चळवळीतल्या बौद्ध बांधवांना जी जागृती आहे आणि ते सतत जागरूक राहून समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं देत असतात, संघर्ष करत असतात. अशा प्रकारचा संघर्ष देशातल्या इतर मागासवर्गीय जाती करताना दिसत नाहीत. आणि म्हणून खंत व्यक्त केली जाते. त्याच्या पाठीमागं वास्तव कारण हे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजामध्ये सर्वच जातींना अशा प्रकारे जागृत करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामध्ये SC ST जातींप्रमाणेच OBC जातींचा सहभाग अत्यंत मोठा आहे. आणि म्हणून आगरी कोळी समाजाला प्रस्थापित खोत ब्राह्मणांच्या विरुद्ध संघर्ष करायला लावून, बंड करायला लावून, खरं म्हणजे धर्माच्या विरुद्ध हे बंड होतं, केवळ आर्थिक बंड नव्हतं. की धर्मप्रमुख असलेल्या ब्राह्मणांची जमीन मालकी आणि त्यांनी केलेलं शोषण याच्या विरुद्ध बंड करणं ही साधी गोष्ट नव्हती. तत्कालीन समाजामध्ये अशा प्रकारचं बंड लोकांना मान्य नव्हतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी घराघरामध्ये जाऊन जे मित्र मिळवले त्यामध्ये भंडारी समाजाचे CK बोले असतील किंवा आगरी समाजाचे नारायण नागू पाटील असतील, या नेत्यांनी कोकणामध्ये खोतीविरुद्ध आंदोलन केले. आणि यातून जमीन मालकी हक्कासाठी लढायला इथला कोकणी माणूस, धार्मिक माणूस तयार झाला. आपल्याला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या जातीमध्ये जन्माला आले होते त्या अस्पृश्य जातींचा तिरस्कार इथल्या व्यवस्थेने केला होता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा आगरी कोळ्यांच्या घरात जाऊन लोकांना समजावू लागले की जमीन मालकी, पाण्याचा हक्क, धार्मिक अधिकार आणि जंगलांचे अधिकार हे तुमचे मानवी अधिकार आहेत आणि त्या मानवी अधिकारांना आकाशातला ईश्वर न्याय देणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आणि समाज म्हणून लोक लढायला उतरले आणि यातूनच कसेल त्याची जमीन हे कुळ कायद्याचं आंदोलन तयार झालं. पण हे आंदोलन इथल्या धर्मव्यवस्थेविरुद्ध, इथल्या जमीनदारांच्या विरुद्ध होतं. सरकार इंग्रजांचं होतं आणि तो कायदा, कुळ कायद्याचा पाया 1932च्या काळात घातला गेला. 1 एप्रिल 57ला कुळ कायदा आला. परंतु या देशातली जी व्यवस्था आहे ती स्वातंत्र्यानंतर, भारतीय संविधान आल्यानंतर सामाजिक न्यायाच्या अंगाने जी बदलायला हवी होती ती बदललेली नाही. आणि म्हणून पूर्वीच्या सावकारांनी इथल्या कुळांना मिळाल्या, आगरी कुळ्या लोकांना, कराड्यांना मिळालेल्या जमिनी नवीन नवीन पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला. मग MIDC काढायची असेल, औद्योगिक विकास करायचा असेल तर OBCंच्याच जमिनी घ्या, मागासवर्गीयांच्या जमिनी घ्या. नवी मुंबई शहराची निर्मिती करायची असेल त्यासाठी जमिनीसुद्धा आगरी कोळ्यांच्याच घ्या, कराड्यांच्याच घ्या. आणि नवीन नवीन येणारे वेगवेगळे प्रकल्प असतील त्या प्रकल्पामध्ये शोषण झालेलं आहे ते मागासवर्गीय म्हणून OBCंचं झालेलं आहे.
आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात जमीन हक्कांसाठी जो संघर्ष झाला, त्या संघर्षातून जे नेतृत्व तयार झालं त्यामध्ये आदरणीय नारायण नागू पाटील या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकार्याचा फार मोठा प्रभाव आगरी कोळी समाजावर आहे. आणि या प्रभावातूनच पुढल्या काळामध्ये त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट दत्ता पाटील यांनी वकिली पेशा स्वीकारला. त्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन त्यांच्यासमोर होतं. ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिलीच्या माध्यमातून, न्यायाच्या माध्यमातून संविधानिक जो विषय आहे किंवा विधानसभा आणि विधान परिषद, लोकसभा हा राजकीय मार्ग आहे, न्यायव्यवस्थेचा मार्ग आहे, यामध्ये आपल्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. तो आदर्श घेऊन ॲडव्होकेट दत्ता पाटील आणि दिबा पाटील हे दोन नेते पुढे आले आणि ते दोन्ही महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते झाले. अलीकडच्या काळामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये नवी मुंबई विमानतळ होतं, याला जमिनी आमच्या लोकांच्या गेलेल्या आहेत. आणि या विमानतळाच्या न्यायाच्या आंदोलनाला जेव्हा अंतिम टप्पा आला त्यावेळी या विमानतळाला आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा सरकारने निर्णय घेतला. आणि या निर्णयाच्या विरोधात जाऊन, खरं म्हणजे शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि या पक्षामध्ये आमच्या आगरी कोळी समाजाचे मोठ्या प्रमाणात बांधव काम करतात, मतदान करतात. आणि त्या पक्षाने दिलेला निर्णय ठोकरून लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळात देणं, ही जी क्रांती आहे, या क्रांतीचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आगरी कोळी समाजासोबत त्या काळात केलेली मैत्री आणि पेरलेले विचार हे कारणीभूत आहेत. आणि म्हणून लाखोंच्या स्वरूपात आज आपल्याकडे इथे आंदोलन पाहायला मिळतं. लोकनेते दिबा पाटील साहेबांचं विमानतळाला नाव द्यावं, हे यासाठी सर्वपक्षीय लोकांमध्ये जाऊन लोकांनी सांगितलं की आमच्या समाजाच्या नेत्यांचं नाव पाहिजे. लोकनेते दिबा पाटील हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, महात्मा ज्योतिबा फुल्यांना मानणारे नेते होते, किंबहुना त्यांचं वैचारिक आदर्श घेऊन काम करत होते. आणि म्हणूनच इथल्या शेतकऱ्यांच्या सिडकोच्या पुनर्वसनामध्ये जो त्यांनी निर्णय घेतला, 12.5% पुनर्वसन कायद्याचा जो पाया घातला, तो पाया स्वातंत्र्यानंतर जे फार कमी नेते आहेत की ज्यांनी विधानसभेत जाऊन, लोकसभेत जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे नवीन कायद्याची निर्मिती केली. आणि म्हणून आज जे आंदोलन इथे पाहायला मिळतंय, ते आंदोलन याचं प्रतीक आहे की सर्व हिंदुत्ववादी पक्षांना बाजूला सारून आगरी कोळी समाजाने देशामध्ये भूमिका घेतली की आमच्या जातीचा, आमच्या लोकांना न्याय देणारा नेता, संविधानिक मार्गावर चालणारा नेता, जो अनेक वेळा आमदार आणि अनेक वेळा खासदार झालेला आहे, महाराष्ट्राचा विरोधी पक्ष नेता झालेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, गौतम बुद्ध यांच्या विचारांना मानून चालणारा माणूस आहे, याचंच नाव या विमानतळाला दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं, ज्या देशातल्या आज उपेक्षित वंचित जाती आहेत, या जातींना आतापर्यंत हे समजलेलं आहे की या देशातले उच्चवर्णीय लोक आजही या लोकांचं शोषण करतायत. आणि कधीतरी एखाद्या नेतृत्वाच्या रूपाने त्यांची अस्मिता उभी राहिली, जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं किंवा त्यांचं जे नेतृत्व आहे, त्या नेतृत्वामुळे आम्ही OBC, SC, ST सर्व बांधव आज बाबासाहेब आंबेडकरांचे आमचे नेते आहेत आणि त्यांचा जयंती उत्सव आम्ही अभिमानाने साजरा करतो. आणि आम्हाला न्याय देण्याचं काम एक माणूस करू शकतो, हा एक वेगळा विश्वास आहे. जिथे राम, कृष्ण, हनुमान किंवा अनेक धर्माचे वेगवेगळे देव आणि ईश्वर असतील, यांच्या जयंत्या साजऱ्या व्हायच्या, त्याच देशामध्ये माणसाच्या कर्तृत्वाची जयंती साजरी व्हायला लागली, उत्सव साजरे व्हायला लागले आणि माणसाच्या कर्तृत्वाला पहिल्यांदा भारतामध्ये सन्मान मिळायला लागला. आणि हा आत्मविश्वास मानवतेचा आत्मविश्वास आहे, मनुष्याच्या कर्तृत्वाचा, मनुष्याचा गौरव आहे. या अर्थाने अशाच प्रकारची प्रेरणा मागासवर्गीयांच्या प्रत्येक जातीतल्या लोकांना पडायला लागल्या आणि ते लोक आपापले नेते शोधायला लागले. आणि या नेत्यांची जी मांडणी तुम्ही पाहिली तर प्रत्येक जातीमध्ये बाबासाहेबांना मानणारे, बाबासाहेबांच्या मार्गावर चालणारे नेते आपल्याला पाहायला मिळतात. ते नेते शोधून काढून तो विचार, बाबासाहेबांचा विचार आम्ही आमच्या समाजाला दिला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची जी मांडणी आहे की सगळे भौतिक संघर्ष असतील, पाणी, जमीन, धर्म, ह्या सगळ्यांचे अधिकार, शिक्षण, आरक्षणाचे अधिकार हे घेत असताना, पुढे जात असताना सगळ्यात श्रेष्ठ अशी मुक्ती म्हणजे भगवान बुद्धांकडे जाण्याचा तर्कनिष्ठ विचार जो आहे, विज्ञानवादी विचार आहे, हा देशाला मिळाला पाहिजे. आणि त्याच्यावर बाबासाहेबांची जी मांडणी आहे, त्या बाबासाहेबांच्या मांडणीतून मागच्या 70 वर्षामध्ये जे परिवर्तन या देशामध्ये आलेलं आहे, ते परिवर्तन निश्चितच अभ्यासाचा विषय आहे. आणि म्हणून भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना मी अभिमानाने सांगेन की सम्राट अशोकाच्या काळात वैभवशाली असलेला इथला आगरी कोळी बांधव
सागरपुत्र आरमारी मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा त्याच वैभवाला पोचला होता आणि रायगड जिल्ह्यात त्याची राजधानी झाली। पण पेशवाईच्या काळानंतर जो धार्मिक वर्चस्ववाद आला त्यामुळे जी गुलामी आली होती आणि त्या गुलामीच्या विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाच्या माणसाला घडवलेला आहे, मानसिकदृष्ट्या घडवलेला आहे आणि सरकारच्या अन्यायाविरुद्ध सुद्धा लढलं पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांनी या भागाला दिला। आणि आगरी कोळी समाजातले अनेक नेते या मार्गावर आज चालत आहेत, परंतु या मार्गावर भाष्य करणारे, लिहिणारे विचारवंत फार कमी आहेत। त्यामुळे बाकीच्या महाराष्ट्राला देशाला हा विषय इथला कळत नाही आणि म्हणून दिबा पाटील हे आमच्या इथले राष्ट्रीय नेते आहेत। त्यांनी लोकसभा गाजवली, विधानसभा गाजवली आणि इथल्या लोकांना यशस्वी असा सिडको प्रकल्पग्रस्त म्हणून न्याय दिलेला आहे। आणि म्हणून हा जो आजचा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा समाज आज 70 वर्षानंतर फार वेगाने घोडदौड करत आहे आणि ही जी घोडदौड आहे ही घोडदौड समाजाच्या सर्वच क्षेत्रामध्ये लवकरच दिसायला लागणार आहे। तरुणांना आता कळायला लागले की आम्ही IPS झालं पाहिजे, आम्ही IAS झालं पाहिजे आणि या सगळ्यांसमोर आदर्श जो आहे तो आदर्श आमच्या बौद्ध बांधवांचा आहे। त्यांनी ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर पाऊल ठेवून जी शैक्षणिक प्रगती केलेली आहे, आरक्षणासाठी ज्या लढाया केलेल्या आहेत, या आरक्षण, शिक्षण, प्रगतीच्या लढाया आहेत, या OBC जातींच्या लढाया आहेत, अशा प्रकारचा विचार OBCपर्यंत नेणारं नवीन नेतृत्व, तरुण नेतृत्व आज पुढे येत आहे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव आगरी कोळी समाजावर मोठ्या प्रमाणात होता आणि मागच्या काळात तो जास्त होता। म्हणजे आमचे दोन्ही नेते दिबा पाटील, दत्ता पाटील यांनी दत्ता पाटलांनी सेज विरुद्ध आंदोलन केलं, दिबा पाटलांनी सिडको विरुद्ध आंदोलन केलं आणि हा आदर्श दिला। शिक्षणाच्या बाबतीत त्या काळात सुद्धा वकील होणं ही फार मोठी गोष्ट होती आणि ते वकील नुसते नाहीत तर समाजाच्या प्रश्नांवर काम करणारे वकील मागच्या पिढीत झाले, शिक्षक मोठ्या प्रमाणात झाले। परंतु हा विचार संपतो की काय अशा प्रकारची स्थिती आली होती आणि म्हणून आत्ताच्या काळात दिबा पाटलांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन पुन्हा एकदा दिबा पाटलांचा विचार काय होता, दत्ता पाटलांचा विचार काय होता, तर हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता। आणि म्हणून आजच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार नक्की काय आहे ही मांडणारी यंत्रणा आपल्याकडे असली पाहिजे। आणि आज भीम आर्मीने हा कार्यक्रम मला बोलायची संधी दिली तर त्याच्यावर मी हेच सांगेन की संघर्षात्मक कार्यक्रम आपले मोठ्या प्रमाणात होत आहेत, परंतु वैचारिक कार्यक्रमसुद्धा तितक्याच प्रमाणात झाले पाहिजेत। भारतीय संविधानाचा अर्थ लावण्याचं काम आम्ही केलं पाहिजे, मग ते विधानसभेत असेल, लोकसभेत असेल आणि न्यायालयात असेल। आणि हे जर काम आम्ही करू शकलो नाही तर भारत देशामध्ये जो प्रभावी ठरलेला हिंदुत्वाचा किंवा वैदिकतेचा विचार आहे हा भारताच्या संविधानाच्या विचाराला मारक ठरतोय। आणि म्हणून एकीकडे हिंदू राष्ट्राच्या वल्गना हिंदुत्ववादी लोक करतायत, परंतु हिंदुत्व म्हणजे मनुस्मृती आहे हे सगळ्यांना माहीत आहे, आपल्या सगळ्या लोकांना माहीत आहे। परंतु ह्या हिंदुत्वाच्या विरोधात किंवा या विषमतेच्या विरोधात, या मनुस्मृतीच्या विरोधात भारतीय संविधानाने जो आम्हाला विचार दिलेला आहे तो विचार लोकांना सांगणं गरजेचं आहे, त्याचा अर्थ लावणं गरजेचं आहे। आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये समतेचा विचार महत्त्वाचा आहे। SC ST OBC ही 85% असलेली आमची लोकसंख्या, त्यामध्ये या देशातल्या 50% स्त्रिया, हे सगळ्यांना पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की यांच्या समतेचा विचार महात्मा ज्योतिबा फुलांच्या काळात असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात असेल, तो इथे आम्हाला दिला गेला, आमच्या समाजाला दिला गेला। परंतु आपल्याकडची एक जात दुसऱ्या जातीचं ऐकत नाही, हे जर वास्तव पाहिलं तर त्या जातीतल्या पुढाऱ्यांनी आज हा विषय मांडणं गरजेचं आहे। आणि म्हणून आपापल्या शोषित आणि वंचित जातीला पुढे नेण्याचं जे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने केलं ती पद्धत मला अत्यंत आदर्श वाटते। आणि ही जी पद्धत आहे ती बौद्ध बांधवांच्या रूपाने आम्हाला पाहायला मिळते। ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध बांधवांना शेवटच्या मुक्तीपर्यंत म्हणजे भगवान बुद्धांच्या तर्कनिष्ठ विज्ञानवादी विचारापर्यंत नेलं, तशा प्रकारचं काम आमच्या तरुणांनी केलं पाहिजे असं मला वाटतं। कारण एकाच वेळी भारतीय संविधान आणि एकाच वेळी गुलामगिरीचा विचार, धार्मिक विचार हे एकत्र नांदू शकत नाहीत। आणि म्हणून माणसाला अन्यायाविरुद्ध बंड करण्याचा विचार आहे हा भगवान बुद्धांचा विचार आहे आणि हा भगवान बुद्धांचा विचार 2000 वर्षानंतर सम्राट अशोकांचा विचारानंतर म्हणजे 2000 वर्षानंतर हा यशस्वी राजकीय विचार पण आहे आणि सामाजिक धार्मिक पण विचार आहे। या विचारांचा परिचय करून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासमोर ठेवलेलं आहे आणि स्वतःच्या जीवनात या विचारांचं आचरण करून आम्ही कशी प्रगती करू शकतो हा तरुणांना आदर्श दिलेला आहे। आणि म्हणून
आज जे लोक या सामाजिक संघर्षामध्ये काम करताना दिसत आहेत, तो संघर्ष देशात सर्वत्र पाहायला मिळतोय. भीम आर्मीचे कार्यकर्ते जिथे अन्याय होतो तिथे धावून जातात आणि त्यांना न्याय देण्याचा चांगला प्रयत्न करतायत. परंतु हे काम अजून व्यापक पद्धतीने व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आम्ही तरुणांना आज लोकनेते दिबा पाटील साहेबांचा विचार देत असताना तो विज्ञानवादी विचार आहे. देव न मानणारे, देव नाकारणारे दिबा पाटील साहेब हे आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. देव नाकारणं म्हणजे तर्कनिष्ठ विचार स्वीकारणं. या देवत्वाच्या आकाशाच्या पलीकडे जो तर्क आहे, विज्ञानवाद आहे, तो जर विज्ञानवाद या देशाने स्वीकारला तरच आम्ही यशस्वी होऊ शकतो. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा विचार जयंतीच्या निमित्ताने आम्ही सांगितला पाहिजे. आजच्या घडीला आपल्याला माहीत आहे, कोरोनाच्या काळात अत्यंत मोठी गरिबी आम्ही अनुभवलेली आहे, मंदीसुद्धा आलेली आहे. बाजूला असलेलं बौद्ध राष्ट्र श्रीलंका, त्यांच्याकडे ही प्रचंड मंदी आलेली आपण पाहतोय. आणि बाजूच्या पाकिस्तान या राष्ट्रामध्ये फार विचित्र अवस्था, राजकीय अवस्था आलेली आपण पाहतोय. परंतु भारत मात्र चांगल्या पद्धतीने या कोरोनाच्या आजारानंतर सुद्धा वाटचाल करतो आहे. त्याच्या पाठीमागं भारताचं संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वजनिक जीवन म्हणून आम्हाला दिलेला विचार आहे. हा विचार सांगण्याची गरज आहे. आपल्याला माहीत आहे, वर्तमान काळातल्या काही गोष्टींचा उहापोह आम्ही केला पाहिजे की आम्ही ज्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद तयार केली की नवीन कायदे करणं, आमच्या समाजाचे प्रश्न सोडवणे, यासाठी या सभागृहांची निर्मिती झाली. त्यासाठीच आम्ही लोकसभा आणि राज्यसभा याची निर्मिती केली. आणि आमचे लोकप्रतिनिधी जाऊन आम्हाला असलेले अनुकूल कायदे, समाजाचे प्रश्न सोडवण्याचे कायदे तिथे व्हावेत यासाठी आपण तिथे लोकप्रतिनिधी पाठवतो. खरं म्हणजे या लोकप्रतिनिधीमध्ये ओबीसी, एससी, एसटी या आपल्या मागासवर्गीय लोकांची जी संख्या असायला पाहिजे तेवढी संख्या, राजकीय संख्या दिसत नाही. आणि म्हणून मनुस्मृतीचे समर्थक असलेले, विषमता लादणारे नेतृत्व आज या सभागृहांमध्ये पाहायला मिळतं. लोकशाहीची चर्चा होताना दिसत नाही. आणि म्हणूनच तरुणांनी राजकीय क्षेत्रात आता उतरणं गरजेचं आहे. भारताच्या न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा आम्ही उतरणं गरजेचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे संविधान दिलेलं आहे त्याचा अर्थ सांगण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये जी अनेक आंदोलनं झाली, दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि त्या मृत्यू झाल्यानंतर देशामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे. आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एसटी कामगारांचं आंदोलन आज सुरू आहे. आणि या आंदोलनात 100पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि या आत्महत्या झाल्यानंतर हे आंदोलन लोकशाही पद्धतीने आझाद मैदानावर आणि संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. महाराष्ट्राला हे एसटी कामगारांचं आंदोलन होईपर्यंत माहीतच नव्हतं की अत्यंत कमी पगारामध्ये हे लोक नोकऱ्या करतायत. म्हणजे खाजगी क्षेत्रातले जे चालक आहेत किंवा ड्रायव्हर आहेत ते 20,000च्या पेक्षा जास्त पगार आज घेत आहेत. परंतु एसटी चे चालक आहेत जे शेकडो लोकांना रोज आपल्या अत्यंत जबाबदारीने, विश्वासाने जीवनाची सुरक्षा देत प्रवासाची सेवा देत आहेत. पण त्यांचे पगार अत्यंत तुटपुंजे आहेत. 10,000, 12,000, त्यांची 2-3 हजार पेन्शन, ही एवढी कमी असलेली पेन्शन, एवढं मोठं शोषण महाराष्ट्रात होतं हे कोणाला माहीतच नव्हतं. आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं. परंतु एसटीच्या आंदोलनाने ते बाहेर आलेलं आहे. मग आमच्याच लोकांवर लोकशाहीमध्ये आम्ही एवढा मोठा अत्याचार करत होतो, या गोष्टीचा निर्णय महाराष्ट्राची विधानसभा व त्यामध्ये सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असतील, म्हणजे सर्वच पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप किंवा शेकाप, या कुठल्याच नेतृत्वाला या एसटीच्या कामगारांना न्याय देता आला नाही. आणि परवाची जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये हे एसटी कामगार देशातले सगळ्यात मोठे नेते माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या घरावर आंदोलन करायला गेले. आणि खरं म्हणजे ते आंदोलनच, माझ्या दृष्टीने ते आंदोलन आहे. आणि त्या आंदोलनामध्ये त्यांनी चपला काढून मारलेल्या आहेत, म्हणजे चपला बाहेर काढलेल्या आहेत. आणि हे आंदोलन पाहता लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत ही धोक्याची घंटा आहे की 4 ते 5 महिने आंदोलन करून सुद्धा बाजूला विधानसभा आहे, विधान परिषद आहे. भारताच्या लोकसभेतले अनेक खासदार, आमदार मुंबईच्या मार्गे जगप्रवास करत असतात आणि त्यांना सुद्धा ही गोष्ट कळलेली आहे. असं असताना या देशातल्या कुठल्याच सभागृहाला या गरीब 100च्या पेक्षा जास्त आत्महत्या करणाऱ्या आणि लाखांच्या पेक्षा जास्त संख्या असलेल्या या कामगारांना, अत्यंत कष्टकरी कामगारांना न्याय देण्याविषयी लोकसभेत, राज्यसभेत आणि विधानसभेत आणि विधान परिषदेत
प्रश्न मांडता येत नसेल, तर सोडवत नसेल, तर आपली राजकीय व्यवस्था चुकीच्या लोकांच्या हातात गेलेली आहे आणि पुन्हा एकदा मनुस्मृतीची अवस्था निर्माण झालेली आहे. त्यांच्याविषयी कोणी बोलत नाही. आणि परवा त्यांचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला लोकांनी हल्ला ठरवून त्यांची आता पोलीस चौकशी करत आहेत. शब्दांचा हा जो खेळ आहे, मी मुद्दाम हे उदाहरण यासाठी दिलं की हल्ला आणि आंदोलन यातला फरक आम्ही स्पष्ट करू शकलो पाहिजे. माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने याची नोंद घेतली पाहिजे. पोलिसांची जी गुप्तचर खाती असतात ते नागरिकांवर जेव्हा अन्याय अत्याचार होतात तर त्यांच्या मनातली खंत सरकारला सांगणे त्यांचं काम आहे. म्हणजे खून, दरोड्या, चोऱ्या किंवा परकीय देशाचं आक्रमण याचीच माहिती त्यांनी काढणं असं अपेक्षित नाही. ज्या ज्या ठिकाणी आमच्यावर अन्याय होतोय त्या अन्यायाची दखल पोलिसांनी घेतली पाहिजे. आणि लोकांच्या मनात काय आहे, लोक जेव्हा चप्पल हातात घेतात तेव्हा त्यांना कुणाला मारण्याचा अधिकार नाही, मारण्याचा विषय नाही, तर त्यांचा जो संताप आहे आतला की आमची घरातली एवढ्या लोकांनी आत्महत्या केल्या, आमच्या कुटुंबातले एवढे लोक नोकरीला आता मुकणार आहेत, त्यांना शिक्षा होणार आहेत, आणि याच्यासाठी जी अस्वस्थता नागरिकांच्या मनात आलेली आहे त्यांच्याविषयी संवेदनशीलता या देशातल्या राज्यकर्त्या वर्गाला नसतील तर तो वर्ग निश्चितच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या मनोवादी वर्गाच्या मानसिकतेत गेलेला आहे. आणि म्हणून समता आधारित एक राजकीय नेतृत्व निर्माण करणं हे भीम आर्मी आणि आमच्यासारख्या लोकांची आता जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हे मुद्दाम उदाहरण मी दिलं. याच पद्धतीनं म्हणजे एसटी कामगारांच्या आंदोलकांचं मी कौतुक करेन, कारण त्यांनी ज्या पद्धतीने संयम आणि शांतीच्या मार्गाने आंदोलन केलेलं आहे, शेवटचं आंदोलन सुद्धा त्यांचं जे आता ते आंदोलन पोलिसांनी तिथून त्यांना बाहेर काढलेलं आहे, परंतु त्यांनी शेवटपर्यंत लोकशाहीच्या मार्गानेच आंदोलन केलेलं आहे. मीडियाने त्याला कसं दाखवलं, पोलिसांनी त्यातून अर्थ काय काढला, पण आपण हे सगळ्यांनी माणुसकीच्या दृष्टीने लक्षात घेतलं पाहिजे की ज्या संघटनेतले 100हून अधिक लोक आत्महत्या करतात त्यांची सहनशीलता संपलेली आहे. आणि ह्या देशाचं हे अपयश आहे की आपल्या देशातल्या नागरिकांना जे कष्ट करतात, प्रामाणिकपणे जगतात, त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते. आणि या आत्महत्येला आम्ही उत्तर देऊ शकत नाही, राजकीय दृष्टीने देऊ शकत नाही, प्रशासकीय दृष्टीने देऊ शकत नाही, न्यायिक दृष्टीने देऊ शकत नाहीत, पोलिसांच्या दृष्टीने देऊ शकत नाहीत, आणि सगळ्यात मोठा पराभव धार्मिक दृष्टीने. ते धर्मचिंतक या देशामध्ये आहेत, त्यांना सुद्धा या एसटी कामगारांच्या आत्महत्येला उत्तर देता येत नाही. एवढे निर्लज्ज आम्ही झालेले आहोत, एवढे कृतज्ञ आम्ही झालेले आहोत, आमच्यातली करुणा संपलेली आहे. आणि ही देशामधली अत्यंत भयावह परिस्थिती आहे. त्यातल्या त्यात ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं कर्तृत्व गाजवलं आणि शेवटच्या माणसाच्या विषयी कृतज्ञता निर्माण केली, शेवटच्या माणसाला विश्वास देण्याचा संविधानाच्या माध्यमातून प्रयोग केला, तो यशस्वी केला, यशस्वी जीवन त्यांनी जगून दाखवलं. तशा प्रकारची जाणीव आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नसेल, न्यायालय आणि पोलीस आणि प्रसारमाध्यमं आंदोलनाला जर हल्ला म्हणायला लागले तर काय परिणाम होईल याचा विचार आपण सुद्धा केला पाहिजे. कारण याच्यापुढे अन्याय अत्याचाराविरुद्ध आंदोलन करण्याची वेळ सगळ्यांवर येणार आहे. बौद्ध लेण्या वाचाव्या म्हणून मागच्या काळात मी 29 दिवस आंदोलन केलं. कुळांच्या जमिनी कुळांना मिळाव्यात म्हणून मी आंदोलन करत असतो. प्रकल्पग्रस्तांच्यासाठी आंदोलन करत असतो. आता मच्छीमारांचा सगळा सागरी हक्क संपवण्याचं काम मुंबई परिसरात चालू आहे. मुंबईतले जे 200 आमचे आगरी कोळी गावठाण आहेत त्याला गलिच्छ वस्त्या जाहीर केलेल्या सरकारने आणि त्या बिल्डरांना विकण्याचा प्रयत्न सुरू आहे. साईन कोळीवाड्यासारखा अत्यंत जुना कोळीवाडा ज्यांचा इतिहास 2000 वर्षापासून पोर्तुगीज इंग्रज लोकांनी सुद्धा एक तिथे साईन किल्ला बांधून जपला होता, त्याला सुद्धा उद्ध्वस्त करण्याचं काम आज सुरू आहे. मुंबईतली आमची 2000 वर्षांच्या वस्त्या सम्राट अशोकाच्या काळातल्या उद्ध्वस्त करतायत. कधी कधी घरात एजंट पाठवून, खोटी करार करून, दगलबाजी करून, न्यायालयात सुद्धा वेगळ्या प्रकारची बाजू मांडून या लोकांना मूर्ख बनवण्याचं काम चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये आमचे जे खासदार आहेत, आमचे जे आमदार आहेत, ते काय या प्रकल्पांना मंजुऱ्या देणं आणि कॉन्ट्रॅक्ट घेणं एवढीच कामं करणार का? आणि आज जे देशात चालू आहे, भाजपाचे लोक, इतर स्थानिक आपले जे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या लोकांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं काढतायत. आता तोच मार्ग या महाविकास आघाडीने स्वीकारला आणि ते भाजपाच्या लोकांची प्रकरणं बाहेर काढतात. दोघांकडे प्रचंड संपत्ती आहे, दोघांनी प्रचंड लूट केली आहे, लोकांना कळायला लागलेले आहे. पण या मधल्या काळामध्ये एसटी कामगारांचा चिघळलेला प्रश्न असेल, आमच्या कोळीवाड्या गावठाणांचा प्रश्न असेल, मागासवर्गीयांच्या जमीन हक्कांचा प्रश्न असेल, बौद्ध बांधवांच्या कोट्यावधींच्या पनवेलच्या जमिनी बिल्डर घशात घालत आहेत, यामध्ये प्रशासन त्यांना सहकार्य करत आहेत. आदिवासींच्या जमिनी मोठ्या प्रमाणात बिल्डरांच्या घशात चाललेल्या आहेत. विकासाच्या टप्प्यात आलेल्या या जमिनींना 25 लाखापासून 2 कोटी रुपये गुंठ्याचा भाव आला आहे.
आणि याच्यामध्ये नेतृत्व देणारा नेतृत्व देणारा माणूसच राहिलेला नाही. या सगळ्या लढाईमध्ये आज न्यायालयीन लढाई गुणरत्न सदावर्ते यांनी उभी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये एसटी कामगारांच्या वतीने. त्यांच्यावर पण वेगवेगळे आरोप होत आहेत, परंतु त्यांनी जो प्रश्न निर्माण केले, प्रश्न समोर आणलेला आहे, त्या प्रश्न सत्य आहे आणि या सत्याच्या मागं उभं राहणारी मंडळी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सत्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांची बाजू उचलून धरण्याचं काम आगरी कोळी, कराडी, भंडारी बांधव करतोय. मला माहीत आहे बाळासाहेब आंबेडकरांनी मागच्या काळात वंचित बहुजन आघाडीच्या निमित्तानं इथे एक वंचितांना न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्या माध्यमातून मी खासदारकी लढवण्याचा प्रयत्न केला आणि ती निवडणूक लढलो. बांधवांनो, मी सांगतो की लोकसभेमध्ये मोठ्या संख्येने आपल्या तरुणांनी जाणं गरजेचं आहे. ज्यांना संविधानाचा मार्ग कळलेला आहे, संविधानाचा अर्थ कळलेला आहे. संविधान हे समतेसाठी आहे. संविधान हे विषमतेचं हिंदू राष्ट्र उभी करण्यासाठी नाही आहे. समतेसाठी, समतेचा संघर्ष या देशामध्ये आम्ही निर्माण करायला पाहिजे आणि म्हणून लोकसभेत जाणं गरजेचं आहे, विधानसभेत जाणं गरजेचं आहे, विधान परिषदेत जाणं गरजेचं आहे. मुंबईमध्ये विधानसभा आहे, मुंबईमध्ये विधान परिषद आहे, तिथे बाजूला आझाद मैदान आहे. तिथल्या लोकांचा, महाराष्ट्रातल्या अत्यंत कष्टकरी लोकांचा प्रश्न जर आमच्या आमदार खासदारांना, आमच्या न्यायव्यवस्थेला, आमच्या पोलिसांना आणि आमच्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांना कळत नसेल तर ह्या देशामध्ये आलेली ही फार मोठी निराशा आहे, कृतज्ञपणा आहे आणि ह्या कृतज्ञपणाचा जाणीव संवेदनशील कार्यकर्त्यांना झाली पाहिजे. ज्यांना समाजाबद्दल कृतज्ञता आहे, करुणा आहे, त्यांनी ही जागृती घेऊन ह्या संघर्षाला विश्लेषण आणि चर्चा केली पाहिजे. या देशात अशा प्रकारचं घाबरण्याचं काही कारण नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काळामध्ये पाणी पिण्याचा अधिकार या देशाने, या देशातल्या धर्मव्यवस्थेने, या देशातल्या राज्यव्यवस्थेने आमच्या बांधवांना नाकारला होता. त्यामध्ये केवळ SC ST बांधव नव्हते, आमचे आगरी कोळी सुद्धा बांधव होते. आम्हाला सुद्धा पाण्याचा अधिकार नाकारला गेला होता, आम्हाला जमिनीचा मालकी अधिकार नाकारला गेला होता, आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला होता, आम्हाला जंगलाचा अधिकार नाकारला गेला होता, प्रमुख मंदिरांमध्ये प्रवेश नाकारले गेले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी हा लढाऊ समाज उभा केला. छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान यामध्ये सुद्धा मोठं आहे, कारण आम्हाला त्यांनी आरमाराचा अधिकार देऊन आम्हाला एक चांगलं जीवन, राजकीय जीवन त्या काळात जगायला दिलं होतं. पण स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात, नारायण नागू पाटील यांच्या काळात, नारायण नागू पाटलांना जी नेतृत्व मिळालं, विधानसभा मिळाली, आमदारकी मिळाली, ती बाबासाहेबांच्या राजकीय पक्षामुळे. आणि त्यानंतर ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात या मुंबई परिसरात आमदार व्हायला लागले, खासदार व्हायला लागले. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा तर्कनिष्ठ विचार आज आम्हाला जसा समजायला पाहिजे तसा समजत नाही. आणि म्हणून सिडकोच्या आंदोलनामध्ये दिवा पाटलांनी चांगलं काम करून सुद्धा आजही सिडकोच्या प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाचा अधिकार मिळत नाही. मच्छीमारांचा अधिकार आज चाललेला आहे, कोस्टल रोडमध्ये असेल, सी लिंकमध्ये असेल, आमची मच्छीमारी संपत चाललेली आहे. आणि यामध्ये विषय कसा मांडावा हे सुद्धा आमच्या लोकांपर्यंत आज पोहोचलेलं नाही. आणि ते पोहोचावं असं वाटत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवणं हे आमचं काम आहे. परंतु ज्या पद्धतीने गुलाम करणारे लोक वेगवेगळ्या संप्रदायांच्या माध्यमातून कोकणामध्ये हा गुलामीचा विचार घराघरामध्ये पोहोचवत आहेत, मनुस्मृतीचा विचार ज्या पद्धतीने पोहोचवत आहेत, तशा प्रकारचे कार्यकर्ते आज आपल्या आंबेडकरी चळवळीकडून आम्हाला अपेक्षित आहेत. आणि ही काम जे आहे या आगरी कोळी समाजाने आता व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून तरुणांनी स्वीकारलेलं आहे, यूट्यूबच्या माध्यमातून स्वीकारलेलं आहे. परंतु त्याला प्रत्यक्ष मानवी स्पर्श नसेल तर हा न्याय मिळणं अवघड आहे. नेतृत्व उभं राहिलं पाहिजे आणि नेतृत्वाने मग न्यायालयात असेल, लोकसभेत असेल, विधानसभेत असेल आणि गावागावामध्ये ही लढाई उभी केली पाहिजे. आणि शेवटच्या माणसाला, शेवटचा जो शेतमजूर आहे, चतुर्थ श्रेणी कामगार आहे, जसं MSCBमध्ये आमचे सगळे ओबीसी लोक बहुतेक वायरमॅनच असतात, परंतु प्रथम श्रेणीमध्ये नाहीत. तसंच IAS IPS अधिकारी असतील, यामध्ये ओबीसी लोकांची जी संख्या आहे ही अत्यंत कमी आहे. आणि म्हणून आरक्षणाच्या बाबतीत आरक्षणाचा जो अनुभव आहे, नोकऱ्यांचा अनुभव आहे, अधिकारांचा अनुभव आहे, हा ओबीसी बांधवांपर्यंत आतापर्यंत पोहोचलेला नाही. बौद्ध बांधवांनी किंवा आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी चांगल्यापैकी याच्यावर पकड घेतलेली आहे. आणि ओबीसी बांधवांचा लोकसंख्येचा हा मोठा भाग आहे. हा प्रशासनामध्ये सत्तेत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत समाजाला न्याय भेटत नाही. परंतु या गोष्टी लांब पल्ल्याच्या आहेत, शिक्षणाच्या आहेत, आरक्षणाच्या आहेत. वर्तमान काळात घरादारांवर आज सायन कोळीवाडा तोडला गेला, 3.5 गुंठ्याचं 12 कोटीचं घर झोपडी म्हणून कागदावर दाखवलं गेलं. आणि मग महापालिकेचे अधिकारी ती झोपडी आहे, एवढं मोठं घर आहे 3.5 गुंठ्याचं, ज्याची किंमत मार्केटमध्ये 12 कोटी आहे, त्याला समोर झोपडी म्हणतात.
आणि झोपडी पालिकेचे अधिकारी पण बोलतात आणि पोलीस पण बोलतात. झोपडी म्हणून ते घर तोडलं जातं आणि त्या घरातलं सामान रस्त्यावर आणलं गेलं. तो जो अत्याचार आहे, मुंबईतल्या आमच्या लोकांवरचा अत्याचार आहे, तो इतका भयानक आहे. म्हणजे डोळ्यांना दिसणारी सत्य गोष्ट नाकारणारी प्रशासन व्यवस्था, मग ते पोलीस असतील किंवा महापालिकेचे अधिकारी असतील, आणि संपूर्ण मुंबई महानगरपालिका जी शिवसेनेच्या ताब्यात आहे, हिंदुत्ववादी आहे, आणि हा अत्याचार मुंबई परिसरात चालू असताना याच्यावर भाष्य करणारा एकही बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस इथे सापडत नाही. मुंबईमध्ये हा बुद्धीचा दुष्काळ पडलेला आहे, विवेक बुद्धीचा दुष्काळ पडलेला आहे आणि लढाऊ नेतृत्वाचा सुद्धा दुष्काळ पडलेला आहे. आणि हा दुष्काळ अत्यंत भयावह आहे. कोरोनाच्या काळात आपण मृत्यूच्या दारात सगळेच जण जाऊन आलेलो आहोत. कोरोनाच्या मृत्यूची भीती आम्ही बघितलेली आहे. परंतु आताही कोरोना गेल्यानंतर 2-2 डोस घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारची भीती तरुणांमध्ये आहे की तरुणांनी संघर्ष करणं सोडून दिलेलं आहे. आणि हा संघर्ष करणं सोडून दिलं तर काय अवस्था येईल याची कल्पना करणं सुद्धा म्हणजे भीतीचं वाटायला लागतं. आणि म्हणून माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला जो बुद्धिवाद आहे, तर्कनिष्ठ विचार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटच्या माणसाप्रती असलेली करुणा आहे, त्याला मदत करण्याची इच्छा आहे. त्या मदत करण्या इच्छितूनच आमचे आगरी कोळी बांधव सन्मानाचं जीवन जगायला लागले. ते जमिनीचे मालक झाले, त्यांना समुद्राचा अधिकार मिळाला, त्यांना पाण्याचा अधिकार मिळाला, त्यांना जंगलांचा अधिकार मिळाला आणि शिक्षण आरक्षणाचा अधिकार त्यांना मिळालेला आहे. परंतु अधिकार समजावावा लागेल. घरामध्ये पुस्तकांची संख्या पाहिजे, शिक्षणावर जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम बुद्धिवादी पद्धतीने जर आपण केला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ओबीसी बांधवांना बोलून हे सांगण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग आम्ही जगत आहोत अशा प्रकारचा संदेश संपूर्ण देशाला जाईल. बंधू आणि भगिनींनो, आगरी कोळी समाजाने दिबा पाटलांचं नेतृत्व मानून बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाचा आदर्श त्यांच्या चळवळीतून झालेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवण्याचा प्रयत्न या रायगड, ठाणे, मुंबई परिसरात केलेला आहे. आपण हे आंदोलन मागच्या काळात पाहिलेलं असेल. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गरिबांवरचं ओबीसी एससी एसटी आणि स्त्रिया यांच्यावरचे अत्याचार कमी झालेत असं मला वाटत नाही. जेव्हा 100 बांधव आमच्याकडे आत्महत्या करतात, शेतकरी आत्महत्या करतात, तेव्हा याची खंत कुणाला न वाटणं हा कोडगेपणा झालेला आहे. आणि म्हणून हा जो कोडगेपणा आहे, हा कृतज्ञपणा आहे, हा देशासाठी अत्यंत लाजिरवाणा आहे. आणि म्हणून तरुणांनी जीवनाचे सुखाचे विचार, सुखाच्या कल्पना खूप असतील तुमच्याकडे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये मोक्ष कशाला म्हणायचं, मुक्ती कशाला म्हणायचं आणि अरहंतपद कशाला म्हणायचं याचा आदर्श या जीवनामध्ये आपल्याला दिला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा अर्थ आम्ही लक्षात घेतला तर ठिकठिकाणी होणारे अत्याचार, त्या अत्याचारांवर मी भाष्य केलं पाहिजे. आंदोलनाला जर कोणी हल्ला म्हणत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. आणि अशा प्रकारच्या शब्दाच्या चक्रात न्यायालय अडकत असतील तर न्यायालयांमध्ये वकिलांनी अर्थ लावले पाहिजेत की गरिबांचं आंदोलन गरिबांनी जर एखाद्या याच्यावर दगड मारला तर तो चुकीचाच आहे, तो लोकशाही पद्धतीला धरून नाही. परंतु दगड का मारला याच्या पाठीमागचं मानसशास्त्र, व तो खरोखर गुन्हेगार आहे की त्याच्यावर झालेल्या अत्याचाराने त्याचा तो झालेला उद्रेक आहे, हे जर समाज माध्यमं, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, पोलीस यांना कळत नसेल तर याच्यावर चर्चा झाली पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे, मागच्या काळामध्ये जवखेडा असेल किंवा नगर जिल्ह्यातली अनेक आमच्या मागासवर्गीय बांधवांची हत्याकांड असतील, या हत्याकांडांवर सुद्धा कोणी चर्चा केली नाही. म्हणजे मागासवर्गीयांची घरं तोडली तर त्याचं दुःख कुणाला नाही. मुंबईतले आमच्या आगरी कोळी बांधवांची घरं तुटली तर इथला कुठलाही आमदार, कुठलाही खासदार, शिवसेनेचे मुख्यमंत्री असतील, शिवसेना महाविकास आघाडीचे लोक असतील, मंत्रिमंडळ एक 4 किलोमीटर तिथे आहे, पण सायन कोळीवाड्याला कोणी भेट दिलेली नाही. आणि अशा प्रकारचे अत्याचार मुंबई परिसरात आमच्यावर होतात, परंतु आमच्या समाजात जागृती नसल्यामुळे त्याच्यावर लढण्याचा विचार कोणी केला नाही. मला अशी अपेक्षा होती, त्या दिवशी फेसबुक लाईव्ह केल्यानंतर मॅक्स महाराष्ट्रकडून 15 लाख लोकांनी बघितलं, परंतु तरुणांकडून मला जी अपेक्षा होती की सुंदर असलेलं घर, हजारो वर्षापासूनचं असलेलं गाव जेव्हा अनधिकृत आणि अतिक्रमण आणि गलिच्छ वस्ती म्हणून तोडलं जातं, त्यावेळी या भागातले मुंबई विद्यापीठ तिथे आहे, मुंबईतले सगळ्यात मोठे पत्रकार तिथे आहेत, त्यात बातम्या येत नाही, त्याच्याविषयी कोणी बोलत नाही. मुंबईतल्या ओबीसी आगरी कोळी भावंडांची ही अवस्था असेल तर देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या एससी एसटी बांधवांची अवस्था काय असेल याची मी फक्त कल्पना करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की भीम आर्मी या संघटनेने आता या ठिकठिकाणी होणाऱ्या आंदोलनाला उत्तर दिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर हा आमचा आदर्श आहे. ही उत्तरं लोकशाही पद्धतीने, संविधानिक पद्धतीने द्यायला पाहिजेत.
हे मात्र मी आवर्जून सांगेन की गोष्ट अवघड आहे, परंतु आपल्याला संविधान जगून दाखवायला लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर चवदार तळ्याच्या निमित्ताने दगड मारला गेला, त्यांचं डोकं फुटलं, हे आपण पाहिलं. पण त्यांनी जे उत्तर दिलं ते इतकं सुंदर उत्तर दिलं, तो पाण्याचा प्रश्न, ज्याला पाणी पेटवलं असं म्हणतात, या देशामध्ये मागासवर्गीय लोकांना पाणी पिऊ न देणारी व्यवस्था आहे. म्हणून भारत हा अत्यंत गलिच्छ लोकांचा, म्हणजे असं म्हणतात की भारत हा सर्वश्रेष्ठ देश आहे. आपले पंतप्रधान सुद्धा बाहेर जाऊन बोलतात, पण भारतामध्ये जेवढे अत्याचार आमच्या मागासवर्गीय बांधवांवर आणि स्त्रियातिशूद्रांवर झाले तेवढे कुठेच झालेले नाहीत. जातीवर आधारित शोषण हे फक्त भारतात आहे आणि म्हणून हा अत्यंत वाईट असा देश आहे. ही व्यवस्था बदलण्याचं काम संविधानाने आमच्याकडे दिलंय आणि समतेचा हा संघर्ष जर आता उभा राहिला नाही, त्याच्याविषयी बोलणारं कोण तयार झालं नाही, तर मात्र आपलीच न्याय व्यवस्था, आपलेच पोलीस दल, आपलीच लोकसभा, आपलीच विधानसभा आपल्याला ज्यांचं शोषण झालंय त्यांच्या शोषणालाच मान्यता देऊन बसतील, अशा प्रकारची भीती भारतामध्ये आज तयार झालेली आहे. आणि म्हणूनच मागासवर्गीयांचं, SC/ST लोकांचं, स्त्रियांचं जे शोषण आहे त्याच्याविरुद्ध नवा संघर्ष, नवे लढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घराघरामध्ये तयार झाले पाहिजे आणि ते दुसऱ्यांतून नाही तर आपल्यातून तयार झालं पाहिजे, असं माझं स्वतःचं मत बनलेलं आहे. आणि म्हणून बांधवांनो, आम्ही इथले ठाणे, पालघर, मुंबई परिसरातले, रायगडमधले आगरी कोळी बांधव विकासाच्या नावावर लुटले जात आहोत, विकासाच्या नावावर उद्ध्वस्त होत आहोत. जे कायदे केले जात आहेत त्यामध्ये आमचे परंपरागत मच्छीमारीचे अधिकार असतील, शेतीचे अधिकार असतील, जगण्याचे राहण्याचे अधिकार असतील, व्यवसायाचे अधिकार असतील, हे धोक्यात आलेले आहेत. आणि अत्याचार करणारा जो वर्ग आहे तो अत्याचार करणारा वर्ग ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, म्हणजे ब्राह्मण, मराठा आणि वैश्य अशा प्रकारचा जे राजकीय युती महाराष्ट्रात आज पाहायला मिळते. CKP मुख्यमंत्री आहेत, मराठा समाजाचे गृहमंत्री आहेत, मराठा समाजाचे महसूल मंत्री आहेत आणि ठरवून अत्याचार करतायत. आणि हे अत्याचार करतायत हे सिद्ध झालेली गोष्ट आहे. मुदाम मी सायन कोळीवाड्याचं उदाहरण, एकही मंत्री, एकही आमदार तिथल्या तुटणाऱ्या घरांना कधी भेट द्यायला आलेलं नाही. आणि आजही बांधव आमच्या संकटात आहेत आणि या लोकांना न्याय देण्याचे वकील सुद्धा सापडत नाहीत. म्हणून आंबेडकरी चळवळीतली बुद्धिमान जे लोक आहेत, वकील आहेत, IAS अधिकारी आहेत, रिटायर्ड जिल्हाधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, यांना माझी विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने आपण इथपर्यंत आलेलो आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांचा जो जीवन मार्ग आहे ते जीवन मार्गाची आठवण करून मी आपल्याला देतो आहे आणि आपल्याला विनंती करतो आहे की OBCच्या आरक्षणाचा संघर्ष असेल, जमिनींचा संघर्ष असेल, घरांचा संघर्ष असेल, या संघर्षामध्ये आपण नेतृत्व दिलं पाहिजे. कारण आपण सगळ्यात जागृत लोक आहात. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात जागृत केलेला जो वर्ग आहे त्या वर्गामध्ये OBCचे लोक असतील, SC/STचे असतील, यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेऊन या देशातल्या समतेचा अर्थ, या देशातला समतेचा सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय यांना पुन्हा एकदा लोकसभेत, विधानसभेत, राज्यसभेत या ठिकाणी मांडलं पाहिजे, त्याची चर्चा झाली पाहिजे. न्यायालयामध्ये अनेक जमीन हक्कांचे संघर्ष आहेत, मागासवर्गीयांच्या अत्याचारांचे संघर्ष आहेत, महिलांवरच्या अत्याचाराचे संघर्ष आहेत. या संदर्भात किमान फेसबुक, व्हॉट्सअपवरून भाष्य आम्ही केलं पाहिजे. हे जर भाष्य नाही केलं तर आपली आंदोलनं दडपलं जातील. काही ठिकाणी त्यांना अतिरेकी ठरवलं जाईल, काही ठिकाणी त्यांना नक्षलवादी म्हटलं जाईल, काही ठिकाणी त्यांना बाबा दोन समाजात भांडणं लावण्याचे अर्थ लावून, वेगवेगळी कलमं लावून त्या चांगल्या कार्यकर्त्यांना आतमध्ये टाकण्याचं प्रकार सुरू आहेत. आणि हे अत्यंत धोकादायक आहे. ज्या समाजावर अन्याय होतोय, ज्या कामगारांवर अन्याय होतोय, ज्या शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग जर आम्ही केला नाही, यामध्ये संघर्ष उभे केले, रस्त्यावरचे लढे उभे केले नाहीत, तर अन्यायाला सहन करून आम्ही हा अत्याचारांचा, मनुस्मृतीचा जो विचार आहे तो बलवान आम्ही करत आहो, अशा प्रकारचा आरोप येणारी पिढी आपल्यावर करू शकतो. म्हणून काळाने आपल्यासमोर जर संघर्ष ठेवला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आमच्या जीवनामध्ये संघर्षाचंच देणं त्याने देऊन गेलेले आहेत. ज्या पद्धतीने इतर देवदेवतांच्या जयंत्या होतात अशा प्रकारच्या जयंत्या न करता आपण वैचारिक अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घराघरात पोहोचवावेत, ही माझी विनंती आहे. मी वर्तमान काळात संपूर्ण महाराष्ट्रातले संघर्ष जे लोकांचे चालू आहेत तिथे प्रत्यक्ष काही गेलेलो नाही, परंतु मुंबई परिसरातल्या संघर्ष अत्यंत भयानक आहेत. मुंबई शहरात राहून, मुंबईमध्ये राहून सुद्धा लोक कायद्याच्या बाबतीत, संविधानाच्या बाबतीत प्रचंड अज्ञानी आहेत. त्यांना कायदे माहीत नाहीत, न्यायालयापर्यंत जाणारे चांगले वकील आज सापडत नाहीत आणि त्याच्यामुळे गावच्या गावं तोडली जात आहेत, गावं सोडावी लागत आहेत, आपले परंपरागत व्यवसाय सोडावे लागतात. नागपूरमधले आदिवासी असतील किंवा
गडचिरोलीचे लोक असतील त्यांच्या एवढाच अत्याचार इथल्या कोळी आगरी बांधवांवर आज चालू आहे आणि आज खरोखर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची फार मोठी गरज आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती इथे ते होईल त्या ठिकाणी जाण्याचा माझा संकल्प आहे। कारण या जयंतीमध्ये आपल्याला शिकण्यासारखं खूप असतं, अनेक लोकांची भाषणं होतात, अनेक पुस्तकं तिथे विक्रीली असतात, अनेक चळवळीची गाणी असतात। अशा प्रकारची गाणीसुद्धा आगरी कोळी बांधवांनी गाण्याचा किंवा लिहिण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि नवीन प्रकारे अर्थ आम्ही आमच्या जीवनात शोधायचा प्रयत्न करतोय। बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतून मला दत्ता पाटलांनी जे सांगितलं होतं, आमचे जे दत्ता पाटील नेते होते त्यांनी सांगितलेली एक गोष्ट तुम्हाला सांगतो आणि मी माझं भाषण संपवतो। दत्ता पाटलांनी सांगितलं होतं की त्यांच्या जीवनातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सर्वात आवडतं पुस्तक आहे मुक्ती कोण पथे। आपण सुद्धा हे पुस्तक वाचलं असेल, तर वाचलं नसेल तर ते पुस्तक फक्त 15 रुपयाचं ते पुस्तक आपण वाचावं आणि ते मुक्ती कोण पथे हे पुस्तक मी वाचलेलं आहे, खूप वेळा वाचलेलं आहे आणि त्यातून माझ्या लक्षात आलं की भारतातली जी धर्मव्यवस्था आहे, भारतातली जी राज्यव्यवस्था आहे किंवा भारतीय राज्यकर्त्यांचा, भारतातल्या उद्योगपतींचा जो स्वभाव आहे हा मनुस्मृतीने प्रभावित झालेला स्वभाव आहे आणि या स्वभावाने मागासवर्गीयांचे हक्क अधिकार नाकारलेले आहेत आणि म्हणून जे अत्याचार देशामध्ये आज चाललेले आहेत त्या अत्याचारातून मुक्त व्हायचं असेल तर ह्या सगळ्या धर्मभोळ्या कल्पना, देवभोळ्या कल्पना, अंधश्रद्धा या झुगारून भगवान बुद्धांनी सांगितलेला मानवी मुक्तीचा विचार जो आहे तो विचार खेड्यापर्यंत पोहोचला पाहिजे। आम्ही विज्ञानवादी झालं पाहिजे, विज्ञानवादी विचार केला पाहिजे, निसर्ग तत्वांचा अभ्यास केला पाहिजे आणि म्हणून दत्ता पाटलांनी सांगितलेला विचार या इथल्या आगरी कोळी बांधवांना समजवण्याचा प्रयत्न माझ्या उरलेल्या आयुष्यात मी आटोकाट पद्धतीने करणार आहे आणि म्हणून प्रत्येक आंदोलन लढत असताना कायद्याच्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे। संविधानच आम्हाला न्याय देऊ शकतं, भारतीय न्यायालय आम्हाला न्याय देऊ शकतात आणि विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा ही नवीन कायदे करण्याची, न्याय देण्याची ठिकाणं आहेत आणि म्हणून तिथे संघर्ष करून आम्ही गेलं पाहिजे। सहजासहजी आम्हाला तिथे कोणी जाऊ देणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जसा विरोध झाला तशा प्रकारचा विरोध आजही ओबीसी बांधवांना, एसी-एसटी बांधवांना राजकारणात होतोय। राजकीय सत्ता आपल्याला हातात घ्यावी लागेलच। बरोबर रस्त्यावरची आमच्या हक्क अधिकाऱ्यांची आंदोलनं आम्ही टिकवून ठेवली पाहिजेत। आमच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांना अशा प्रकारची कायद्याची भीती आम्ही निर्माण केली पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की आमचे हक्क अधिकार भारतीय संविधानाने दिले आहेत, ते हिरावून घेण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही राष्ट्रीय स्वरूपाची, राज्य स्वरूपाची आंदोलनं करणार आणि म्हणून एसटी आंदोलनातल्या कर्मचाऱ्यांना मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीने पाठिंबा देतो। त्यांना त्यांच्या हक्काच्या नोकऱ्या, त्यांच्या मुलांचं भविष्य स्थिर झालं पाहिजे आणि ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी लाखोंचा पेन्शन घेतात, राजकीय भत्ते घेतात, ते जर सरकारचे कर्मचारी आहेत, म्हणजेच राष्ट्रपती भवनातला जो शिपाई आहे तो जसा सरकारी कर्मचारी आहे तसाच महाराष्ट्रातला एसटी कामगार जो आहे ज्याने आम्हाला शाळेपर्यंत, कॉलेजपर्यंत पोहोचवलं, त्यांच्याशी आम्ही कृतज्ञ राहिलं पाहिजे। पोस्टमॅन असतील, वायरमॅन असतील, यामधले सगळे चतुर्थ श्रेणी लोक आपले आहेत, कष्टकरी आहेत, अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत आणि म्हणून यांच्या जीवनामध्ये सुख निर्माण करण्यासाठी आम्ही सरकार चालवली पाहिजे। लोककल्याण हा आमच्या सरकारचा हेतू असला पाहिजे। मी पुन्हा एकदा आठवण करून देईन, सम्राट अशोकानं रस्त्याच्या कडेला पाणवठे निर्माण केले, झाडं लावली, पशु आणि पक्ष्यांसाठी दवाखाने तयार केले आणि एवढ्या मोठा राज्यकर्ता या देशात झाला आणि पशूंसाठी दवाखाने निर्माण झाले आणि आज आपण आपल्याला कोरोनामध्ये पाहिलं पशूंच्या पेक्षा भयानक अवस्था आमची माणसांची झाली होती। नशीब कोरोना हा पशूंना झाला नाही, पक्ष्यांना झाला नाही, माणसांना झाला आणि त्या माणसांची अवस्था पशुपेक्षांपेक्षा वाईट आम्ही पाहिली। ही या देशाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आम्ही बदलली पाहिजे आणि म्हणून मंदिरं असतील, धार्मिक स्थळं असतील, इथे पैसा खर्च करण्यापेक्षा शिक्षणावर खर्च केला पाहिजे, आरोग्यावर केला पाहिजे, नवनवीन शोधांवर केला पाहिजे, नवीन संशोधनं आम्ही केली पाहिजे आणि संशोधनाचा मार्ग हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धाच्या जीवनातच आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून हा मार्ग आम्ही शोधला पाहिजे। आगरी कोळी बांधव आज या मार्गाने निघालेले आहेत। मला माहीत आहे की याला विरोध खूप होतोय। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि ओवेसी यांच्या डोक्यात ही मी ज्यावेळी कोळी टोपी घातली त्यावेळी मला हजारो फोन आले की तुम्ही धर्म बुडवला, परंतु कुठला धर्म या संविधानाला अपेक्षित आहे? म्हणजे कुठलाही धार्मिक, लिंगभेद, जातीभेद न मानणारं भारतीय संविधान जेव्हा आम्ही स्वीकारतो तेव्हा आमचे आदरणीय खासदार ओवेसी हे आमचे भाऊ आहेत, मुस्लिम बांधव आमचे भाऊ आहेत, ख्रिश्चन बांधव आमचे बंधू आहेत, बाळासाहेब आंबेडकर आमचे भाऊ आहेत आणि या सगळ्या भारतातल्या विविध जाती, धर्म, पंथ यांच्याशी
बंधुभावाने नातं निर्माण करणारं भारतीय संविधान आहे आणि त्या संविधानामध्ये छोट्या संख्येने असलेल्या, अल्पसंख्याक असलेल्या सगळ्यांना न्याय देण्याचा संकल्प भारतीय संविधानाने केलेला आहे। आणि म्हणून तरुणांना मी आज सांगतोय की आपण हा संघर्षाचं जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं स्वीकारलं पाहिजे। ते संघर्षाचं जीवन हे कायद्याच्या अधीन आहे, दुसऱ्याला इजा न करणारं, दुसऱ्याचा आदर करणारं आहे, हिंसेला नकार देणार आहे। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन समजून घेताना बाबासाहेब आंबेडकरांची जीवनातली सगळी आंदोलनं आहेत ती संविधानिक आंदोलनं आहेत। त्यामध्ये फार मोठ्या कोर्ट केस आहेत, पोलीस केस आहेत, तोच कार्यकर्ता मोठा, अशा प्रकारची कल्पना करायची गरज नाही। तर भारतीय संविधानाचा अर्थ ठासून आम्ही जर या देशाला सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक ठिकाणी केला तर निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांसारखं आदर्श जीवन आमच्या प्रत्येकाच्याला वाटायला येऊ शकतं। मला असं वाटतं की या येणारी जी वर्ष आहेत त्या वर्षामध्ये संघर्ष हाच राहणार आहे। मनुस्मृती पुन्हा लादणाऱ्या लोकांचा एक विचार आहे, देश विकणाऱ्या लोकांचा एक विचार आहे, देशाची सगळी साधन संपत्ती विशिष्ट उच्चवर्णीय जातींच्या उद्योगपतींच्या हातात राहावी अशा प्रकारचा सांगणारा एक विचार आहे। या विरुद्ध शेवटच्या माणसाला न्याय देणारा, शेवटच्या माणसाला अधिकार देणारा, मग तो जमिनी असतील, जंगलं असतील, सत्ता असेल, राजकारण असेल, शिक्षण असेल, यांचा अधिकार देण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांच्या विरुद्ध आहे। तो जिंकतोय, म्हणजे सामाजिक न्याय जिंकतोय की विषमता जिंकते अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये आहे। आणि म्हणून सामाजिक न्यायाचा, समतेचा संघर्ष आम्ही उभा केला पाहिजे। आणि हे संघर्ष करत असताना आपल्या जीवनामध्ये जे दुःख येईल ते दुःख सुद्धा आनंदाने स्वीकारण्याची क्षमता आपल्यामध्ये यावी असा नम्र विचार, विनयशील विचार आपल्याला सांगून या देशामध्ये ज्यांच्यावर आज अन्याय होते, मग ते पक्षी असतील, पशु असतील, झाडं असतील, वृक्ष असतील, वेली असतील आणि आपली माणसं असतील, निरागस माणसं असतील, यांच्यासाठी लढण्याचा आम्ही संकल्प केला पाहिजे। आणि भगवान बुद्धांनी आपल्याला माहीत आहे या देशामध्ये म्हणजे राजसत्ता, राजग्रह आणि राजवैभव टाकून त्यांनी लोकांच्या दुःखमुक्तीचा विचार या देशाला दिला, भगवान महावीरांनी दिलेला आहे। आणि हाच या देशातला आदर्श आहे, किंबहुना संपूर्ण जगासाठी हा आदर्श आहे की या सुखामध्ये, या सत्तेमध्ये किती दिवस अडकायचं हा आपण विचार प्रत्येकाने केला आहे। मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभा लढत असताना मी एक यूट्यूबला मुलाखत दिलेली आहे की ययातीसारखी लालसा माननीय शरद पवारांनी सोडून द्यावी आणि लोकांच्या न्यायाचा अधिकार आपण स्वीकारावा। ज्या पद्धतीने परवा लोक आपल्याला भेटायला आली होती त्याला सगळ्याच नेत्यांनी भेट दिली पाहिजे, परंतु ही भेट, चर्चा ही लोकशाहीची झाली पाहिजे। आपण सुद्धा शांतपणे या गोष्टी सांगितल्या पाहिजेत। पण ज्यावेळी लोकांचा संताप अनावर होतो, शेकडो लोक आत्महत्या करतात, तेव्हा लोकांच्या मनात काय आहे हे जाणण्याची संवेदनशीलता आमच्या राजकीय नेतृत्वात आली पाहिजे। ती येत नसेल तर आम्ही मनुस्मृती अजून सोडलेली नाही, आमच्या नसानसात मनुस्मृती आहे, अशा प्रकारचं सत्य समोर येत असेल तर त्यावर भाष्य झालं पाहिजे। आणि म्हणून नवीन राज्यकर्ते, संवेदनशील राज्यकर्ते, बुद्धासारखे करुणेने भरलेले, बाबासाहेब आंबेडकरांसारखे प्रेमाने भरलेले, समस्त मागासवर्गीय आपले SC ST बांधव, OBC बांधव आणि उच्चवर्णीय बांधव सुद्धा, म्हणजे ब्राह्मणांचा सुद्धा न्याय झाला पाहिजे, क्षत्रियांचा सुद्धा न्याय झाला पाहिजे, भारतीय नागरिक म्हणून देशातल्या परकीय लोकांचा सुद्धा स्वीकार आम्ही आदराने केला पाहिजे, त्यांना आदर दिलं पाहिजे। एवढा मोठा जागतिक मानवतेचा विचार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात दिला, बंधुतेचा विचार दिला, तो जर बाबासाहेबांचा विचार तरुणांनी स्वीकारला तर निश्चितच कुठेही हातामध्ये दगड येणार नाही, हिंसा होणार नाही आणि भारतीय संविधानाच्या आधारे आम्ही न्याय करू शकतो। आणि भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आमच्या तरुणांवर आहे। आणि म्हणून बांधवांनो, आपल्याकडे साधन संपत्ती कमी आहे, आपल्याकडे वैभव नाही, आपल्याकडे पैसा नाही, मान्य आहे, परंतु राजवैभव सोडवलेल्या भगवान बुद्धांनी काही वैभव नसताना जे संघटन उभं केलं आणि पंचशील असेल, अष्टशील असेल, यामध्ये एक चारित्र्याचा आदर्श नागरिकांना दिला। मग ते दारू न पिणं, व्यसन न करणं असेल, व्यभिचार न करणं असेल, हिंसा न करणं असेल, हे सगळे आदर्श साधन संपत्ती नसतानाच दिलेले आहेत। त्याच्यामुळे साधन संपत्ती नाही याचं दुःख बाळगू नका, त्याचा न्यूनगंड ठेवू नका। चांगला विचार देण्यासाठी कमीत कमी साधन संपत्तीने देशामध्ये, जगामध्ये परिवर्तन आणता येतं। त्यानंतर सम्राट अशोकासारखा सम्राट निर्माण होऊ शकतो। महाराष्ट्रातल्या संतांनी पण छत्रपती शिवाजी महाराज निर्माण केले आणि हे संत नेमके कोण आहेत, यांचा विचार काय आहे आम्ही समजून घेतला तर आरमाराचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा मनुस्मृती विरुद्ध असलेला विचार होता। ज्या मनुस्मृतीनं समुद्र उल्लंघन नाकारलं होतं, आमच्या आगरी कोळ्यांना गुलामीत ढकललं होतं, त्यांना वैभव देऊन त्यांना देशासाठी जागतिक आरमारासोबत लढण्याची शक्ती ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली ते मनुस्मृती समर्थक नव्हते, एवढी गोष्ट लक्षात घ्या। आणि मनुस्मृती दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। भारताची मानसिकता आहे
ही मानसिकता, जी गुलामीची मानसिकता आहे ती मनुस्मृतीमध्ये आहे. मनुस्मृती जाळून मनुस्मृतीचा निषेध करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती समोर आमच्या ठेवली होती. आज आमच्या तरुणांसमोर बौद्धिक दृष्टीचे तर्कनिष्ठ विज्ञाननिष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मांडले गेले पाहिजेत. आणि आजच्याच काळात अनेक बुवा बापू आणि ज्योतिष बितिषांची थेरं आपल्याला माहीत आहे की सगळ्या प्रसारमाध्यमातून मांडली जातात आणि तरुण काही काम न करता ज्योतिषामध्ये आपलं भविष्य शोधत आहेत. ही अत्यंत नामुष्की आलेली आहे. आणि म्हणून विज्ञाननिष्ठ तर्कनिष्ठ विचार, मनगटातल्या ताकदीचा विचार आणि आपल्या हक्कासाठी संघर्ष उभा करण्याचा विचार, सत्य सांगण्यासाठी सॉक्रेटिस सारखं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं कोणालाही न घाबरता आपण पुढे आले पाहिजेत. आणि म्हणून आपल्या समाजातले जे कोणी सत्यासाठी संघर्ष करतायत त्या नेतृत्वाच्या पाठीमागे उभं राहण्याचा संकल्प आम्ही आगरी कोळी बांधवांनी केलेला आहे. मागच्या काळात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे ही शक्ती आम्ही निर्माण केली आणि फार मोठं परिवर्तन लोकसभेत फार मोठ्या मतांचं चित्र आम्ही पाहिलं गेलं. संपूर्ण देशात मागासवर्गीयांची मतदारांची संख्या आहे ती 85% असेल. तर अशा प्रकारचे राजकीय प्रयोग आपण तरुणांनी उभे केले तर निश्चितपणे आपण या देशामध्ये आपलं सरकार, आपलं परिवर्तन आणू शकतो. आजच्या काळामध्ये आमचे मित्र आदरणीय ज्येष्ठ विधिज्ञ आपल्याला कल्पना आहे गुणरत्न सदावर्ते हे तुरुंगात आहेत, पोलिसांच्या कोठडीत आहेत. परंतु त्यांनी मांडलेला जो विचार आहे एसटी कामगारांच्या हक्काचा तो निश्चितच श्रेष्ठ आहे आणि तो निर्णय राजकीयदृष्ट्या आपले लोक सरकार घेऊ शकतं. माथाडी कामगारांचा जसा विचार कल्याणकारी निर्णय आपल्याकडे घेतला गेला तसाच एसटी कामगारांचा झाला पाहिजे. महापालिकेमध्ये काम करणारे आमचे सफाई कामगार आहेत, अत्यंत गलिच्छ काम करतायत. मानवतेची ज्या गोष्टी त्यांच्याकडे ग्लोव्ज असतील किंवा गमबूट असतील किंवा तोंडावरचे मास्क असतील हे सगळं त्यांना आरोग्याच्या सुविधा, चांगली घरं देण्याचा प्रयोग अजून व्हायचा बाकी आहे. तसेच आमचे पोलीस बांधवांना चांगली घरं, चांगला निवारा, चांगला आरोग्याचं आहार मिळाला पाहिजे. दिवसभर ते उन्हामध्ये असतात. असे अनेक कष्टकरी बांधव आहेत म्हणजे क्लास 1, क्लास 2 ऑफिसर हे सुखाचं जीवन जगतात. परंतु शेवटचा जो माणूस आहे तो या देशामध्ये आज शूद्राचं जीवन जगतो. यांच्याकडे आम्ही सकारात्मक नजरेने पाहिलं पाहिजे आणि यांच्या जीवनामध्ये मग शेतकरी असतील, शेतामध्ये काम करणारे शेतमजूर असतील, यांच्या जीवनामध्ये एक मिनिमम जी सुरक्षा आहे, आरोग्य सुविधा आहेत, अगदी रस्त्याच्या कडेला शौचालय आणि मुताऱ्यासुद्धा आम्ही आज बांधू शकलेलो नाही. आणि म्हणून रस्त्यामध्ये आपल्याला कुठेतरी लघवीसाठी थांबावं लागतंय. ही जी सगळी गोष्ट आहे त्या गोष्टी तरुणांना खूप मोठं कर्तृत्व गाजवण्याच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून हडप्पा आणि मोहनजोदडोमध्ये सार्वजनिक स्नानगृह होती, जमिनीखालून गटारे होती आणि आज आमच्याकडे उघडी गटारं आहेत. हे चित्र पाहता की आम्ही प्रगती केलेली नाही, आम्ही अधोगतीकडे चाललेलो आहोत. आणि म्हणून मग आर्किटेक्ट असतील, इंजिनियर असतील, शास्त्रज्ञ असतील, प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, वकील असतील, या सगळ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या जमिनीखालचा भगवान बुद्ध आणि सम्राट अशोकाचा अत्यंत गौरवशाली, कर्तृत्वशाली इतिहास शोधून काढला ती आमची प्रेरणा असेल. आणि म्हणून जगाला शांती देण्याचा, जगामध्ये आपल्याला रशिया आणि आपल्या बाकीच्या देशांचं जे युद्ध चालू आहे आता त्या युद्धातला नरसंहार पाहिला, विध्वंस पाहिला, चांगल्या चांगल्या इमारती तुटलेल्या पाहिल्या, तर निश्चितपणे ते 2 राष्ट्र एकत्र बसून एकामेकांच्या हिताचा विचार करू शकले असते आणि यातून हा विध्वंस टळला असता. परंतु अशा प्रकारची भूमिका भारताने घ्यावी. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे युद्ध संपवावं आणि भगवान बुद्धाचा शांतीचा विचार त्या दोन्ही देशाला, युक्रेन आणि रशियाला सुद्धा सांगावा अशी विनंती मी या निमित्ताने करेन. आणि आमचा हा जागतिक विचार आज झोपडीमध्ये असेल, खेड्यामध्ये असेल, झोपडपट्टीमध्ये असेल. मला माहीत आहे पंचशिलाचा झेंडा हा मुंबईमधल्या झोपडपट्ट्यांमध्ये आहे, परंतु तो वैभवाच्या ठिकाणी पण पोहोचला पाहिजे, चांगल्या चांगल्या ठिकाणी पोहोचला पाहिजे, मंत्रालयात पोहोचला पाहिजे, विधानसभेवर पोहोचला पाहिजे आणि चांगल्या वस्तीत पोहोचला पाहिजे. त्यातला जो पंचशिलाचा विचार आहे हा दारू न पिणं असेल, व्यभिचार न करणं असेल, हिंसा न करणं असेल, हा जो सगळा विचार आहे, विज्ञानवादी विचार आहे, हा आपण संपूर्ण देशात पोहोचवावा आणि कुणालाही इजा होऊ नये, कुणाच्या जीवनात दुःख राहू नये, सर्वांनी सुखाने जीवन जगावं. मग ते निसर्ग असतील, प्राणी असतील, हा विचार आपण घेऊन गेला पाहिजे आणि हा विचार घेऊन जाण्याचं काम तरुण करू शकतील असा माझा दृढ विश्वास आहे. आज भीमा आर्मीच्या तरुणांसमोर मला ही बोलायची संधी भेटली. भीमा आर्मीच्या कार्याबद्दल मला अत्यंत आदर आहे आणि मला कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या जातीमध्ये जन्माला आले आणि त्या जातीमध्ये जन्माला येऊन त्यांनी त्या जातीतल्या लोकांना आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाची शक्ती प्रदान केलेली आहे आणि त्या शक्तीनं जगाशी मैत्री करण्याचा नवा विचार दिलेला आहे. भारतातल्या प्रत्येक मागासवर्गीय जातींनी या विचाराचं आचरण केलं तर निश्चितपणे या देशामधल्या मागासवर्गीय जेवढ्या जाती आहेत त्या जाती आपली चांगली प्रगती साधून घेतील आणि हाच विचार
उच्चवर्णीय जातींनी सुद्धा स्वीकारावा, अशा प्रकारचा संकल्प मी आज करीत आहे। आणि आपण जर जीवनात हा विचार आज बाबासाहेब आंबेडकरांनंतर यशस्वी करून दाखवला तर निश्चित त्याचं अनुकरण केलं जाईल। आणि आपण जर पराभूत झालो तर पुन्हा एकदा मनुस्मृतीचं शासन आमच्या देशावर येण्याची भीती तयार झालेली आहे। आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देत असताना सांगतो की आपण हा विचार न घाबरता सत्य सांगण्याचा विचार लोकांना केलं पाहिजे, लोकांना सांगितला पाहिजे। आणि अन्याय अजिबात सहन करायचा नाही, अन्यायासाठी लढण्याची ताकद आपण आपल्यात निर्माण केली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे जो आंबेडकरी आहे तो कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही धर्माचा असेल, पंथाचा असेल, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वीकारला आहे, म्हणजेच भारतीय संविधानाचा विचार स्वीकारला आहे, तो कुठेही घाबरणार नाही। मग न्यायालय असतील, पोलीस असतील, लोकसभा असेल, विधानसभा असेल, याचे न घाबरता निडरपणे सत्य सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे। आणि म्हणून बांधवांनो, आपल्याला विनंती आहे की साधारणपणे 40-45 वर्षाचं आयुष्य मी जगलेलो आहे। 35व्या वर्षी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले। हा फार मोठा उशीर झाला। बालपणीच जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला समजले असते तर आज वेगळ्याच ठिकाणी मी असतो। बाबासाहेब आंबेडकरांसारखं शिक्षण मला घेता आलं नाही याची खंत आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे संघर्ष करण्याचा जो विचार आहे तो मी विकसित केलेला आहे माझ्यामध्ये। आणि निश्चितपणे रोज नवीन संघर्ष मी पाहत आलो आहे, नवीन संघर्षांना तोंड देतोय। आणि या संघर्षामध्ये आपल्यासारख्यांचं प्रेम आणि पाठिंबा मला असला पाहिजे। ज्या वेळी अशा प्रकारच्या संघर्षाची वेळ माझ्यावर येते तेव्हा अनेक कार्यकर्ते मला सोबत करत असतात। अशाच प्रकारची साथ देशातल्या कानाकोपऱ्यातल्या गरीब, मागासवर्गीय, उपेक्षित, वंचितांना आपलीसुद्धा लावावी अशी मी नम्र विनंती करतो। आणि खूप लांबलेलं भाषण नाही म्हणता येणार, हे माझं मनोगत आहे। समस्त आंबेडकरी चळवळीला आणि आंबेडकरी चळवळीसोबत आगरी कोळी बांधव आज पुढे येतोय। आम्ही सगळेजण आपल्यासोबत आहोत। आणि निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांचं मुक्ती कोण पते हे पुस्तक माझ्यासाठी आदर्श आहे। आणि त्या मुक्तीपर्यंत जाऊन सर्वांना सुखी करण्याचा संकल्प आपल्या सर्वांच्या साक्षीने मी करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत।